फरासखाना पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकाराने शहरात खळबळ उडवली आहे। मदतीसाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका तरुणीला संरक्षण देण्याऐवजी पुन्हा वेश्या व्यवसायाशी जोडलेल्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त होत आहे। नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात घडलेल्या एका गंभीर प्रकारामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मदतीसाठी स्वतःहून पोलीस ठाण्यात आलेल्या एका बांगलादेशी तरुणीला संरक्षण देण्याऐवजी तिला पुन्हा वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या प्रकरणी संबंधित महिला पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुमारे महिनाभरापूर्वी रात्रीच्या सुमारास एक तरुणी फरासखाना पोलीस ठाण्यात आली होती। तिने कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस हवालदाराला आपण बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगत बुधवार पेठ परिसरात जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची तक्रार केली। तसेच स्वतःची सुटका करून सुरक्षित ठिकाणी हलवण्याची विनंतीही त्या तरुणीने केली। अशा परिस्थितीत पोलिसांनी तिचे संरक्षण करून वैद्यकीय तपासणी, निवारा आणि पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पूर्ण करणं अपेक्षित होतं। मात्र तसं न करता पोलिसांनी मदत करण्याऐवजी संबंधित महिला पोलीस हवालदाराने त्या तरुणीला बुधवार पेठेतील शुक्रवार पेठ पोलीस चौकीत नेलं आणि पुढे तिला पुन्हा त्याच जाळ्यात ढकलल्याचा प्रकार समोर आला आहे। शुक्रवार पेठ पोलीस चौकीत नेल्यानंतर संबंधित तरुणीला ती ज्या कुंटणखान्यात काम करत होती त्या ठिकाणच्या मालकिणीला तेथे बोलवण्यात आलं। माहितीनुसार त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यामध्ये आणि कुंटणखाना मालकिणीमध्ये काही काळ बंद दाराआड चर्चा झाली। या चर्चेच्या स्वरूपाबाबत संशय व्यक्त केला जात असून त्यामध्ये नेमकी काय बोलणी झाली याचा तपास सुरू आहे। या चर्चेनंतर मदतीच्या अपेक्षेने पोलीस ठाण्यात धाव घेतलेल्या तरुणीला पुन्हा त्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात देण्यात आल्याचं समोर आलं आहे। संरक्षण आणि न्याय मिळेल या आशेने आलेल्या पीडितेला पुन्हा त्याच परिस्थितीत ढकलण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे। तर या प्रकरणी भाजपच्या आमदार चित्रा वाघ काय म्हणाल्यात ते पाहूयात। पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये जे घडलं ते अत्यंत संतापजनक आणि वेदनादायक आहे। जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलले जात असल्याची तक्रार घेऊन एक महिला मदतीसाठी पोलीस ठाण्यात जाते आणि तिची तक्रार नोंदवली जात नाहीच, उलट तिला एक महिला पोलीस कर्मचारी पुन्हा त्या दलालांच्या स्वाधीन करते। हे सगळं सहन करायच्या पलीकडचं आहे आणि म्हणूनच या प्रकरणात संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। एक महिला असून दुसऱ्या महिलेचं दुःख समजू नये आणि पुन्हा त्या बाईला त्या दलदलीत ढकलण्याचा हक्क या कॉन्स्टेबलला दिला कोणी? ते क्रूर कृत्य करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलवर विभागीय कारवाई झाली आहेच, तसंच फौजदारी कारवाई सुद्धा होईल। लक्षात ठेवा, देवाभाऊंच्या नेतृत्वातील सरकारची महिलांविरुद्ध गुन्ह्यांबाबत झिरो टॉलरन्स नीती स्पष्ट आहे। इथे कायदा सर्वोच्च आहे आणि तो प्रत्येकासाठी समान आहे। या प्रकारामुळे पीडितांच्या सुरक्षिततेबाबत आणि पोलीस यंत्रणेच्या जबाबदारीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे। प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात आल्यानंतर कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा झाल्याचे निष्पन्न झाले। मदतीसाठी आलेल्या पीडित तरुणीला संरक्षण देण्याऐवजी ते प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा ठपका संबंधित कर्मचाऱ्यावर ठेवण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर फरासखाना पोलीस ठाण्याच्या तपास पथकात कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदार मनीषा पुकाळे यांना निलंबित करण्यात आले आहे। ही कारवाई परिमंडळ पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी केली आहे। निलंबन आदेशात नमूद केल्याप्रमाणे अत्यंत बेजबाबदारपणे कर्तव्य बजावल्यामुळे आणि शिस्तप्रिय पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे। या घटनेमुळे पोलीस यंत्रणेतील संवेदनशीलता, जबाबदारी आणि महिला सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। पुढील विभागीय चौकशीत नेमकी जबाबदारी आणि इतर कुणाची भूमिका होती का याचा सखोल तपास केला जाणार आहे। या घटनेने फक्त पोलीस यंत्रणेची प्रतिमाच धोक्यात आलेली नाही, तर पीडित तरुणीसारख्या असंख्य कमजोर आणि आश्रयाच्या अपेक्षेत असलेल्या व्यक्तींच्या मनावरही खोल धक्का बसला आहे। या घटनेचे परिणाम फक्त कायदेशीर चौकशीत थांबत नाहीत, तर भावनिक आणि सामाजिक स्तरावरही खोल घाव सोडतात। मदतीसाठी पोलीस ठाण्यात धावलेल्या तरुणीला जिच्यावर आधीच अत्याचार झाले होते पुन्हा त्याच प्रकारच्या संकटात ढकललं जाणं ही घटना अत्यंत वेदनादायी आहे। या घटनेमुळे पीडितांच्या मनावर कायमस्वरूपी भय आणि अविश्वास निर्माण होतो आणि समाजातील अनेक लोकांमध्ये पोलीस यंत्रणेकडे असलेला विश्वास कमकुवत होतो। न्याय देणं हे फक्त कायद्याचं काम नाही,
ते मानवी संवेदनशीलता, सहानुभूती आणि जबाबदारीने जोडलेलं असावं लागतं. जर ही जबाबदारी पाळली गेली नाही तर ज्या लोकांना मदतीची आशा असते त्यांना पुन्हा वेदना भोगाव्या लागतात. प्रत्येक घटनेत पीडितेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवं आणि कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांद्वारेच विश्वास निर्माण होतो. पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात आणि तेही पोलीस ठाण्याच्या आवारात असा प्रकार घडल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अँटी नार्कोटिक सेल आणि वेश्या व्यवसाय प्रतिबंधक कायदे केवळ कागदावरच आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल का? या प्रकरणाला पुढे काय वळण येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? मला नक्की कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.